जर मी आज असं म्हटलं की महाबळेश्वरच्या त्या गोड लालचुटुक स्ट्रॉबेरीचा आणि थेट 1830च्या दशकातल्या चीनी कैद्यांचा काहीतरी संबंध आहे, तर साहजिकच असा विचार येईल की काहीतरीच काय. हो ना, म्हणजे कुठे ती आपली आवडती स्ट्रॉबेरी आणि कुठे ते वसाहत काळातले चीनी कैदी. पण खरी गंमत हीच आहे. अगदी बरोबर. आज आपण जी स्ट्रॉबेरी अगदी चवीने खातो ना, तिची पहिली रोपं याच कैद्यांच्या घामातून सह्याद्रीच्या मातीत रुजली होती. आणि हाच तो धक्कादायक इतिहास आहे जो सहसा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण फळांना फक्त निसर्गाची देणगी मानतो, पण महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा प्रवास हा केवळ शेतीचा प्रवास नाहीये. हो, त्यात वसाहतकालीन राजकारण आहे, कैद्यांचं श्रम आहेत आणि अद्यावतंत्र तंत्रज्ञानाचा एक भन्नाट प्रयोग आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच रोमहर्षक प्रवासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच, आपण यावर बोललंच पाहिजे. कालच मी sahasa.in, बोभाटा आणि विकिपीडियावर काही जुने ऐतिहासिक संदर्भ वाचत होते आणि सोबतच ॲग्रोवनचे काही कृषीविषयक अहवालही माझ्या वाचनात आले. या सर्व स्रोतांमधून जी माहिती समोर आली ती खरोखरच अचंबित करणारी आहे. हो, तो डेटा खूपच रंजक आहे. आणि आज आपण हेच उलगडणार आहोत की ब्रिटिशांनी केवळ स्वतःच्या उन्हाळ्यातील हौसेसाठी आणलेले एक पूर्णपणे परदेशी फळ सह्याद्रीच्या कुशीत इतकं कसं रुजलं. म्हणजे आज भारताच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा तब्बल 85% वाटा एकटं महाबळेश्वर उचलतं. खरंच, एका वसाहतकालीन छंदाचं रूपांतर कोट्यावधींच्या उद्योगात कसं झालं हे समजून घेणं हेच आजचं आपलं मुख्य ध्येय आहे. या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 19व्या शतकात जावं लागेल. म्हणजे पार ब्रिटिश काळात, बरोबर? हो, कारण स्ट्रॉबेरी हे काही मूळचं भारतीय फळ नाहीये. 1824 मध्ये जनरल पी लुडविक या ब्रिटिश अधिकाऱ्याने महाबळेश्वरचा शोध लावला. तेव्हा तो एक अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलाचा भाग होता. अच्छा, पण तिथली थंड हवा ब्रिटिशांना खूप भावली असेल, कारण त्यांना भारताच्या उन्हाळ्याचा प्रचंड त्रास होत असे. अगदी बरोबर. म्हणूनच 1829 मध्ये त्यांनी महाबळेश्वरला बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी बनवलं. तिथे ते राहायला लागले. एक सेकंड, ओके, आपण हे जरा नीट समजून घेऊया. म्हणजे ब्रिटिशांना उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी एक थंड ठिकाण हवं होतं हे तर समजलं, पण यात स्ट्रॉबेरी कुठून आली? ह्यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ब्रिटिशांची मानसिकता. त्यांना तिथे फक्त राहायचं नव्हतं, तर भारताच्या मध्यभागी स्वतःचा असा एक मिनी युरोप तयार करायचा होता. अरे वा, मिनी युरोप. हो ना, युरोपीय जीवनशैली, तिथल्या भाज्या, बटाटे आणि त्यांच्या सकाळच्या नाश्त्याला लागणारी स्ट्रॉबेरी या गोष्टी त्यांना तिथे हव्या होत्या. म्हणून मग तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाहून स्ट्रॉबेरीची रोपे मागवली. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाहून रोपे आली आणि इथूनच तो कैद्यांचा अत्यंत धक्कादायक विषय समोर येतो. हे एखाद्या वसाहतकालीन स्टार्टअप सारखं वाटतं. स्टार्टअप? कसं काय? बघा ना, फळं परदेशी, जागा आपली, पण कामगार कोण? स्थानिक शेतकऱ्यांना या परदेशी फळांबद्दल काहीच माहिती नव्हती किंवा कदाचित त्यांना ते पिकवण्यात रसही नसेल. मग ब्रिटिशांनी काय केलं? बरोबर, त्यांनी 1834 ते 1864 या काळात ठाणे जेलमधील कैद्यांना तिथे आणून शेतीला जुंपलं. आणि हे कैदी कोण होते? तर चक्क मलाय आणि चीनी कैदी. म्हणजे विचार करा, चीनी कैदी महाबळेश्वरमध्ये शेती करत होते. होय, कारण हे कैदी ब्रिटिशांसाठी स्वस्त आणि सक्तीचे मजूर होते. या कैद्यांकडून अक्षरशः डोंगर खोदून शेतीयोग्य जमीन तयार करून घेतली गेली. तिथेच बटाटे आणि स्ट्रॉबेरी लावली गेली. बापरे, एका बाजूला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा नयनरम्य निसर्गात चाललेला युरोपियन थाट आणि दुसऱ्या बाजूला परदेशी कैद्यांच्या श्रमातून उभी राहणारी शेती. हो ना, आज आपण जी स्ट्रॉबेरी खातो तिचा पाया या अत्यंत विरोधाभासी इतिहासात रोवलेला आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. पण पुढे जेव्हा हे कैदी गेले, ब्रिटिशही देश सोडून गेले, तेव्हा त्यांनी आणलेले हे फळ मात्र इथेच राहिलं. तरीही मला सांगा, स्वातंत्र्यानंतर लगेचच काही इथे स्ट्रॉबेरीची मोठी क्रांती झाली नाही, बरोबर? मुळीच नाही. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके या फळाची शेती अत्यंत संथ गतीने वाढत होती. 1960 मध्ये एका स्थानिक शेतकऱ्याला फक्त 100 रुपये मिळाली होती. फक्त 100? पण मग संपूर्ण महाबळेश्वरमध्ये उत्पादन कसं वाढलं? तेच तर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1992 सालापर्यंत संपूर्ण महाबळेश्वर मिळून केवळ 130 एकरांवरच या स्ट्रॉबेरीची लागवड होत होती. म्हणजे अगदीच मर्यादित होतं हे सगळं. हो,
कारण जुन्या ऑस्ट्रेलियन जाती फारशा टिकाऊ नव्हत्या आणि उत्पादनही खूप कमी होतं. आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. 1992 मध्ये एक असा टर्निंग पॉइंट आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. मी अहवालात वाचत होते की एका व्यावसायिकाने चक्क कॅलिफोर्नियाहून चँडलर नावाची एक नवीन जात महाबळेश्वरमध्ये आणली. अगदी बरोबर. आणि सरकारने लगेच याची दखल घेऊन थेट 25,000 रोपांची ऑर्डर दिली. त्यानंतर लागवड 130 एकरांवरून थेट 600 एकर आणि पुढे 2,000 एकरांपर्यंत गेली. पण थांबा, मला इथे एक गोष्ट खरंच पटत नाहीये. केवळ कॅलिफोर्नियाहून एक नवीन बी किंवा जात आणल्याने रातोरात एवढा मोठा बदल कसा होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला वाटतंय की यात अजून काहीतरी आहे? हो ना, नुसतं बी आणून एवढी मोठी जादू होणं शक्य वाटत नाही. यात नक्कीच दुसरं काहीतरी गुपित असलं पाहिजे. अगदी अचूक पकडलत. केवळ बी आणून काहीच होणार नव्हतं. ती फक्त एक ठिणगी होती. खऱ्या अर्थाने ही क्रांती इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टातून आणि डोक्यातून घडवली. म्हणजे त्यांनी काही वेगळी पद्धत वापरली का? हो, त्यांनी नुसती रोपे लावली नाहीत, तर संपूर्ण शेतीचं तंत्रज्ञानच बदलून टाकलं. उदाहरणार्थ, त्यांनी जमिनीचं धुरीकरण करायला सुरुवात केली, ज्याला इंग्लिशमध्ये फ्युमिगेशन म्हणतात. हे धुरीकरण नक्की काय असतं? कारण शेतीत हा शब्द थोडा तांत्रिक वाटतो. समजून घ्यायला अगदी सोपं आहे. जेव्हा आपण एकाच जमिनीत वारंवार स्ट्रॉबेरीसारखं नाजूक पीक घेतो, तेव्हा त्या मातीत काही घातक बुरशी आणि कीटक तयार होतात, ज्यांना निमॅटोड्स म्हणतात. अच्छा, जे रोपाला नुकसान पोहोचवतात. हो, ते रोपाची मुळे खाऊन टाकतात. मग शेतकरी काय करतात? सप्टेंबर महिन्यात पावसाळा संपल्यावर जमिनीत विशिष्ट औषधे सोडून तिला पूर्णपणे प्लास्टिकने कव्हर करतात. ओके, म्हणजे जमीन पूर्ण झाकून टाकायची. बरोबर. यामुळे आज जो गॅस किंवा धूर तयार होतो, तो मातीतल्या सर्व शत्रू कीटकांना मारून टाकतो आणि माती निर्जंतुक करतो. वा, म्हणजे रोपांना एक फ्रेश आणि सुरक्षित सुरुवात मिळते. आणि त्यानंतर ते मल्चिंग करतात, ज्याबद्दल ॲग्रोवनच्या अहवालात खूप सविस्तर लिहिलं होतं. हो, मल्चिंग हे दुसरं महत्त्वाचं तंत्रज्ञान. म्हणजे संपूर्ण शेत प्लास्टिकच्या पत्र्याने किंवा कागदाने झाकून घ्यायचं आणि त्यात छोटी भोके करून रोपे लावायची, असंच ना? अगदी तेच. आणि या मल्चिंगचं विज्ञान खूप भारी आहे. स्ट्रॉबेरीचं फळ अत्यंत नाजूक असतं. जर ते थेट ओल्या मातीच्या संपर्कात आलं तर काय होईल? मला वाटतं ते लवकर खराब होईल किंवा कुजेल. बरोबर. अवघ्या काही तासांत त्याला बुरशी लागते आणि ते कुजायला लागतं. प्लास्टिकमुळे फळ मातीला स्पर्श करत नाही. दुसरं म्हणजे ते प्लास्टिक सूर्याची किरणे परावर्तित करतं. अच्छा, म्हणजे रिफ्लेक्ट करतं. हो, ज्यामुळे रोपाच्या खालच्या बाजूलाही प्रकाश मिळतो आणि फळाचा रंग अधिक गडद होतो. सोबतच जमिनीतील ओलावा टिकून राहतो. म्हणजे नुसती कॅलिफोर्नियाची जात नाही, तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणलं, गाईचं शेण खत म्हणून वापरून जमिनीचा पोत सुधारला. हो, आणि म्हणूनच आज मी महाबळेश्वर, जावळी, पाटण, वाय या परिसरातील जवळपास 2800 एकरांवर 2300 शेतकरी मिळून ही शेती करत आहेत. आणि केवळ ती एक चॅम्बलर जातच नाही, तर आता स्वीट चार्ली, विंटर डॉन, कॅमरोसा अशा तब्बल 14 वेगवेगळ्या जाती तिथे पाहायला मिळतात. यातून आपण हे शिकतो की तंत्रज्ञान आणि स्थानिक ज्ञान एकत्र आलं की काय जादू होऊ शकते. नक्कीच. पण यातून माझ्या मनात एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. लागवड वाढली, तंत्रज्ञान आलं, हे सगळं ठीक आहे. पण महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी संपूर्ण भारतात बेस्ट का मानली जाते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण इतर ठिकाणीही लोक नक्कीच प्रयत्न करत असतील. यामागे केवळ इतिहास आहे की दुसरं काही ठोस विज्ञान आहे? जर आपण याला थोडा मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या फळाची रासायनिक रचना आणि तिथली भौगोलिक परिस्थिती यांचं किती जवळचं नातं असतं. म्हणजे तिथलं हवामान याला कारणीभूत आहे का? होय. महाबळेश्वरचं हवामान हे स्ट्रॉबेरीसाठी जणू एका नैसर्गिक प्रयोगशाळेसारखं आहे. तिथलं तापमान साधारण 18 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं. हे तापमान रोपाला अगदी योग्य प्रमाणात स्ट्रेस देतं. एक मिनिट. रोपाला स्ट्रेस म्हणजे तणाव. थंडीमुळे रोपाला त्रास होतो आणि त्याचा फळावर परिणाम होतो. हो, पण हा चांगला स्ट्रेस असतो. दिवसा कोवळ्या उन्हात रोप जे अन्न आणि साखर तयार करतं, रात्रीच्या थंड हवेमुळे रोपाची पचनक्रिया मंदावते. अच्छा, म्हणजे ते अन्न तसंच साठवून ठेवलं जातं. बरोबर. ती तयार झालेली साखर रोप स्वतःसाठी न वापरता थेट फळामध्ये साठवून ठेवतं.
म्हणूनच इतर ठिकाणच्या स्ट्रॉबेरीमध्ये जिथे साधारण 7% ग्लुकोज असतं, तिथे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये हे प्रमाण चक्क 10% असतं. बाप रे, 10%? म्हणूनच ती नैसर्गिकरित्या जास्त गोड असते तर? आणि तिथली ती प्रसिद्ध लाल माती, तिचं काय योगदान आहे? ती जांभी किंवा लाल माती लोहाने अतिशय समृद्ध आहे. माणसाच्या रक्तात जसं लोह असतं आणि त्यामुळे रक्ताला लाल रंग येतो, अगदी तसंच आहे हे. म्हणजे या मातीतल्या लोहामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तो अत्यंत आकर्षक गडद लाल रंग मिळतो. अगदी बरोबर. जर हे लोह नसेल तर फळाला एक फिकट लालसर तपकिरी रंग येतो, जो अजिबात आकर्षक नसतो. खरंच निसर्गाची किमया आहे ही. आणखी एक गमतीशीर फॅक्ट मी सहसा.in वर वाचली, ती बियांबद्दल होती. आपण सहसा फळ खाताना बियांकडे लक्ष देत नाही. हां, बरोबर आहे. पण इतर जातींच्या एका स्ट्रॉबेरीमध्ये साधारण 150 बिया असतात, तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीवर तब्बल 200 बिया असतात. हे असं का? आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण स्ट्रॉबेरीच्या बिया फळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. या बियांमधून विशिष्ट संप्रेरके म्हणजे हार्मोन्स स्रवतात. अच्छा. आणि त्याचा फळावर काय परिणाम होतो? ही हार्मोन्स फळाच्या पेशींना फुगण्याचा आदेश देतात. जास्त बिया म्हणजे फळ जास्त मोठं आणि अधिक रसाळ होतं. महाबळेश्वरच्या फळात चक्क 80% पाण्याचा अंश असतो. वाव! म्हणूनच ती खाताना अत्यंत ज्युसी लागते. याच सगळ्या वैज्ञानिक आणि भौगोलिक गुणवत्तेमुळे 2010 मध्ये या फळाला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळाला, बरोबर? होय, GI टॅग मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजेशाहीपणाचा आणि अस्सलतेचा अधिकृत शिक्काच आहे. आणि या GI टॅगचा शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होतो, कारण हा एक बौद्धिक संपदेचा अधिकार आहे. म्हणजे दुसऱ्या शहरात कोणी स्ट्रॉबेरी पिकवली तर तो कायदेशीरित्या तिला महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणून विकू शकत नाही. यामुळे महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांचा ब्रँड सुरक्षित राहतो आणि त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. हे खूपच भारी आहे. पण इथेच एक खूप मोठा व्यावसायिक आणि लॉजिस्टिकचा अडथळा उभा राहतो. कोणता अडथळा? बघा, गोड आणि रसदार स्ट्रॉबेरी पिकवली, तिला GI टॅग मिळाला, हे सगळं उत्तम आहे. पण स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाशवंत फळ आहे. झाडावरून तोडल्यावर ते केवळ 2च दिवस टिकतं. बरोबर आहे, ते खूप लवकर खराब होतं. मग महाबळेश्वर भारताची 85% भूक कशी भागवतं? हे फळ दिल्ली, कोलकाता, बेंगलुरूपर्यंत खराब न होता पोचतं कसं? हाच तो टप्पा आहे जिथे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने या उद्योगाचं तारणहार बनून समोर आलं. पूर्वी नाशवंत फळांमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान व्हायचं. फळ खराब होऊ नये म्हणून ते स्थानिक बाजारातच मातीमोल भावाने विकावं लागायचं. मग यावर त्यांनी काय उपाय शोधला? 2012 मध्ये एका छोट्याशा गावाने भिलार ग्रामपंचायतीने एक भन्नाट पुढाकार घेतला. त्यांनी पहिलं प्री कूलिंग युनिट सुरू केलं. हे प्री कूलिंग नक्की कसं काम करतं? कारण आपण फळ फ्रीजमध्ये ठेवतो ते आपल्याला माहिती आहे, पण हे युनिट त्यापेक्षा वेगळं कसं असतं? खूप वेगळं असतं. जेव्हा फळ भर दुपारी शेतातून तोडलं जातं तेव्हा त्यात स्वतःची उष्णता असते, ज्याला फील्ड हीट म्हणतात. शेतातली उष्णता? हो, फळ तोडलं तरी ते जिवंत असतं आणि ते श्वास घेत असतं. या उष्णतेमुळे फळ स्वतःतलीच साखर वेगाने जाळायला लागतं आणि अवघ्या काही तासात कुजायला सुरुवात होते. म्हणजे नुसतं फ्रीजमध्ये ठेवून चालत नाही? नाही, नुसता फ्रीजमध्ये ठेवलं तर बाहेरून फळ थंड होतं, पण आतून ती उष्णता तशीच राहते. अरे बापरे, म्हणजे ते फळ आतूनच स्वतःला संपवत असतं. अगदी तेच. पण प्री कूलिंग युनिटमध्ये फळांवर अतिशय थंड हवेचा झोत मारला जातो, जो फळांच्या आतली ती उष्ण हवा शोषून घेतो आणि त्यांना अगदी 0 ते 4 अंश तापमानात थंड करतो. अच्छा, म्हणजे आतून आणि बाहेरून पूर्णपणे थंड. होय, या प्रक्रियेमुळे फळाचा श्वास घेण्याचा वेग जवळजवळ थांबतो. ते फळ जणू काही कोमात किंवा गाढ झोपेत जातं. मग या सगळ्याचा नक्की अर्थ काय? याचा फळाच्या आयुष्यावर थेट काय परिणाम होतो? याचा सरळ अर्थ असा की फळाचं आयुष्य, जे आधी केवळ 40 तास होतं, ते या एका तंत्रज्ञानामुळे थेट 100 तासांपर्यंत वाढतं. 100 तास? म्हणजे तब्बल 4 दिवसांपेक्षा जास्त काळ? हो, आणि इथूनच मग विमाने आणि रेफ्रिजरेटर व्हॅन्सद्वारे ही फळे दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि अगदी परदेशापर्यंत प्रवास करू लागली. आज एका भिलार गावाच्या पुढाकारातून सुरू झालेले हे जाळे तब्बल 48 प्री कूलिंग युनिट्सपर्यंत पोहोचलंय. हे सप्लाय चेन व्यवस्थापनाचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रामपंचायत, स्थानिक शेतकरी आणि खाजगी कंपन्या एकत्र आल्या की काय होऊ शकतं हे यातून दिसतं. नक्कीच. पण मला एक सांगा, हंगामात तिथे तब्बल 40,000 टन उत्पादन होतं.
या सगळ्याच फळांना प्री कूलिंग करून विकणं शक्य नसतं. मग उरलेल्या फळांचं काय होतं? तिथेच प्रक्रिया उद्योगाची एंट्री होते. आणि जेव्हा आपण महाबळेश्वरच्या प्रक्रिया उद्योगाबद्दल बोलतो तेव्हा मॅप्रोसारख्या कंपन्यांचा वाटा खूप मोठा आहे. हो, मॅप्रोचे जॅम तर खूप प्रसिद्ध आहेत. होय. 1959 मध्ये फक्त 12 कामगारांसोबत या कंपनीची सुरुवात झाली होती. आज अशा कंपन्यांमुळे एकूण उत्पादनापैकी जवळपास 50% फळांवर प्रक्रिया करून त्यांचे जॅम, क्रशेस आणि सिरप्स बनवले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न सुटतो. जर बाजारात फळ विकलं गेलं नाही तर ते फेकून द्यायची गरज उरत नाही. अगदी बरोबर. कंपन्या ते फळ विकत घेतात. आज हा प्रक्रिया व्यवसाय 250 ते 300 कोटींच्या घरात पोचला आहे. सध्या स्ट्रॉबेरीला साधारण 250 ते 300 रुपये प्रति किलो असा चांगला हमीभाव मिळतोय. वा! आणि या यशाचा सर्वात चांगला परिणाम म्हणजे आता नवी पिढी शेतीकडे वळतीये. हो, आणि इतकंच नाही तर महाबळेश्वरच्या या यशाने आता नवी क्षितिजेही गाठली आहेत. आता हे पीक केवळ साताऱ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हो, मी वाचलं होतं की पालघर जिल्ह्यातही हे पोचलंय. होय, पालघरसारख्या भागातही आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करू लागले आहेत आणि मुंबईच्या मार्केटमध्ये ती विकू लागले आहेत. आपण या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिलं तर खरंच थक्क व्हायला होतं. कुठे ते 18व्या शतकात चीनी आणि मलाई कैद्यांकडून सक्तीने करून घेतलेलं शेतीचं काम, माने सुरू केलेली ती प्री कूलिंग तंत्रज्ञानाची जोड. हा संपूर्ण प्रवास एका छोट्याशा लाल फळाचा नसून एका परिसराच्या जिद्दीचा प्रवास आहे. अगदी खरंय. एका ऐतिहासिक छंदाचं रूपांतर विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड मिळाल्यावर एका शाश्वत उद्योगात कसं होतं याचा हा जिवंत पुरावा आहे. या चर्चेनंतर मला खात्री आहे की श्रोत्यांना जेव्हा केव्हा महाबळेश्वरला जाऊन हिवाळ्यातली ती प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाण्याचा योग येईल किंवा सकाळी नाश्त्याला ब्रेडवर स्ट्रॉबेरी जॅम लावण्याचा प्रसंग येईल तेव्हा केवळ एक गोड फळ खात आहोत असं वाटणार नाही. नक्कीच नाही. त्या एका घासात 200 वर्षांचा इतिहास, 10% ग्लुकोजची ती वैज्ञानिक गोडी आणि प्री कूलिंग तंत्रज्ञानाची चव अनुभवली जात आहे याची जाणीव नक्कीच होईल. जाता जाता आपण एक विचार करूया, म्हणजे एक असा प्रश्न जो सर्वांनाच विचार करायला लावेल. कोणता प्रश्न? एखादे परदेशी फळ जे हजारो मैल दूरवरून इथे आणले गेले ते जेव्हा इथल्या लाल मातीत आणि इथल्या शेतकऱ्यांच्या घामात इतके एकरूप होते की संपूर्ण देश त्याला महाबळेश्वरची शान मानतो, तेव्हा ते फळ खऱ्या अर्थाने परदेशी राहते का? हा खरंच खूप छान विचार आहे. हो ना. असे आणखी कोणते रोजच्या वापरातील पदार्थ असतील जे आपण पूर्णपणे आपले मानतो पण ज्यांची मुळे अशाच एखाद्या अनोळखी देशात आणि विस्मयकारक इतिहासात दडलेली असतील? या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत.